नमस्ते शेतकरी मित्रांनो. नमस्कार. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला अरणला आलेत. आजही ती परंपरा चालू आहे की सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. पांडुरंगाची पालखी अरणला वर्षातनं 2 वेळेला येते आणि त्यांच्याच या पावन भूमीमध्ये आपली ही सावता महाराज आंबा बाग या नावानं 11,000 झाडाची आंब्याची बाग आणि बाकीची 10,000 झाडं आहेत, ज्याच्यामध्ये चिंच आहे, वड आहे, पिंपळ आहे, जांभळ आहे, खूप सारी इतर सगळ्या प्रकारची नारळ आहे, सुपारी आहे, साग आहे, बरमाटी या नावाचा जो जगातला सगळ्यात प्रसिद्ध साग आहे तो आहे. आणि अशा या बागेला व्हिजिट देण्यासाठी अरणचेच एक प्रगतशील बागायतदार, ज्यांची आंब्याची बाग आहे, द्राक्षाची बाग आहे आणि आपल्या अरण सावतामाळी विद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रिटायर झालेले आमचे लंगोटी यार लक्ष्मण शेळके सर आपली बाग बघायला आलेत. 1 तास 1.5 तास झाला आपण ह्या बागेतनं फिरतोय. सर, काय सांगाल शेतकऱ्यांना आपण बाग बघितल्यानंतर? शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे असं माळरान असताना तिथं उभा राहायला सुद्धा अवघड असायचं. तिथं माझ्या मित्रानं एवढं मस्त फुलवलं. कोकणामध्ये मी 4-5 वर्ष काढली. तर कोकणासारखं दिसावं असं सगळं नारळ किंवा सुपारी किंवा फणस हे जे सगळं आहे ते कोकणात जायची काही गरज नाही. तिथं आल्यानंतर आपल्याला कोकण दिसावं असं केले. आणि माझ्या ह्या मित्राला अगदी मनापासून धन्यवाद. आणि असंच त्यांची प्रगती होत जाऊ अशी मी सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आणि दुसरीकडं तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला. काय सांगाल त्या लोकांना? थोडंसं शेती म्हणलं की कष्ट आलं. कष्ट आहे पण समाधान आहे. हां. माणसाला आनंद पाहिजे पण समाधान थोडंसं नसलं तर चालते. असं एक नवीन पिढीचं आहे, झटपट हो. असं सगळं पाहिजे. शॉर्टकट पाहिजेत. हा. आणि इथं थोडंसं कष्ट केल्याशिवाय होत नाही. आपल्याला आंबा आणायचा म्हणल्यावर 2-3 वर्ष जातात. हो, हो. दमच नाही ना तेवढा माणसाला. बरोबर. आणि त्यामुळे तरुण वर्गाला हां. तिकडे थोडंसं आकर्षित व्हायला पाहिजे हां. पण ते होत नाहीत. बरोबर. असं आमच्यासारखे वृद्ध लोक शेतीत आहेत म्हणल्यावर ते सुद्धा लवकरात लवकर येतील अशी अपेक्षा करतो. बरोबर. सर, ह्या बागेच्या संदर्भात म्हणा किंवा आपण म्हणू फळबाग लागवड कुठलीही असेल, मग ते द्राक्ष असतील, पेरू असेल, सीताफळ असेल, आंबा असेल, असे वेगवेगळ्या फळ पिकांच्या बागेच्या संदर्भातलं अर्थकारण कसं बघता त्याच्याकडे तुम्ही? शेवटी अर्थ असल्याशिवाय अर्थपूर्ण आपण हालचाली करत नाही. बरोबर. शेवटी सगळ्यातनं सगळंच मिळेल असं नाही. हो. शेवटी फळांचा राजा हो. आपल्या शेतात असावा. बरोबर. त्यानं सावली दिली तर चांगलीच, पण फळं दिल्यानंतर तर अतिशय चांगलं. बरोबर. आणि हे सगळे प्रयत्न शेवटी कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तसं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. येईल तेवढं येईल, भाव येईल तेवढं येईल. आणि असं करत राहिल्यानंतर आनंद तर मिळते, समाधान तर मिळते, पण प्रेरणा मिळते इतरांना. आणि माझ्या मित्रांनी सांगितलं 3-4 हजार माणसांनी व्हिजिट दिली, त्यांचे मोबाईल नंबर आहेत आणि 50-60 शेतकऱ्यांच्या बागा लावून दिलेत. आणि अजून माणसाने काय घ्यावं, काय करावं, म्हणजे असं प्रेरणा देणार जर एखादा माणूस असेल तर अनेक असे तयार होतील की ज्यांना शेती करावीशी वाटेल. आणि आत्महत्या विदर्भासारख्या तिकडे आपल्याकडे होत नाहीत. हो ना. आणि अधिक चांगल्या मार्गाने युवक सुद्धा ह्यात पडेल. बरोबर ना. आपल्या शेतकऱ्याला शेतकरी राजा संबोधलं जातं, पण या व्यवस्थेनं त्याची पोतराजाची अवस्था करून ठेवली. आज ही बाग बघताना आमच्याही मनात येतं की
आपलं जर उत्पन्न ह्या बागेतलं बघितलं, ह्याचं जर गणित बघितलं, तर आम्हीही म्हणू की का आमच्या शेतात बंगला असणार नाही, का आमच्या बंगल्याच्या दारात फॉर्च्युनर असणार नाही, का आमची पोरं IAS होणार नाहीत, का आमची पोरं IPS होणार नाहीत. मोठी स्वप्न बघा आणि कष्ट करायची, सातत्य ठेवायची, चिकाटी, जिद्द ह्या गोष्टी जर अंगीकारल्या तर एकेकाळी म्हणजे 7 वर्षापूर्वी लोक आम्हाला वेड्यात काढायची, वेडावाढायची. आज हीच बाग बघायला जग आपल्याकडे येतं आहे. आपण आमच्या बागेला भेट दिली. आत्ता आपले फ्लॉवरिंग स्टेजमधून सेटिंगमध्ये आपली ही बाग चाललेली आहे. साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा आपला बागेतला आंबा मार्केटमध्ये येईल. पुन्हा एकदा आपण असंच आमची बागेत व्हिजिट करा. तुमच्याही लेकराबाळाला आमच्या बागेतले आंबे खायला न्या, एवढीच आग्रहाची विनंती. धन्यवाद.